मुंबईमध्ये जर बघायला गेलं तर नगरसेवकांमध्ये देखील कामांच्या बद्दल जे आहे तो वेगवेगळ्या भावना अधिकाऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत. आज तुम्ही या ठिकाणी डीएमसीची भेट घेतलेली होती. तुमची कामं होत नाहीत काँग्रेस नगरसेवकांची किंवा विरोधी पक्षातल्या नगरसेवकांची, असं म्हणणं आहे. काय तुम्हाला आज अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं? हा खूप दुर्दैव आहे. लोकशाहीमध्ये सत्ता पक्षा नगरसेवक हो, आमदार हो किंवा विरोधी पक्षाच्या नगरसेवक आणि आमदार हो, सगळ्यांसोबत अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे व्यवस्थित सरसमान वागला पाहिजे अशी अपेक्षा असते. परंतु दुर्दैवाने मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराची अड्डा झालेली आहे. विशेष म्हणून एल वॉर्ड भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. नागरिकांची जी समस्या आहे, पाण्याची टंचाईची समस्या असेल, साफसफाईची असेल, गटराची समस्या असेल, नाल्यांची समस्या असेल, आज चिकार समस्या वाढलेली आहे. नगरसेवक वारंवार तक्रार करून सुद्धा ती समस्याच्या निराधान वॉर्डचे जे कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत ते लक्ष घालत नाही. प्रभाग समितीची बैठकामध्ये सुद्धा मुद्दे नगरसेवक आमचे जेवढे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहे विविध प्रभाग समित्यामध्ये मुद्दे उपस्थित करतात. त्या मुद्द्यावर निर्णय डीएमसी बसून देत असतात तरी सुद्धा कारवाई खालचे लोक करत नाही. तर ही दिरंगाई जी आहे महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांची ही दुर्दैव आहे आणि ह्यांच्यावर महानगरपालिका आयुक्तांनी विशेष लक्ष दिला पाहिजे. कारण मुंबईसारखा शहर जो आपला एशियाच्या 1 नंबरची महानगरपालिका ज्याला आपण म्हणतो, मुंबईचे लोक 70,000 कोटीपेक्षा जास्तची बजेट असलेली महानगरपालिका, जे टॅक्स जनता आपल्या खिशातून भरते, त्या पैशातून अपेक्षा अशी आहे जनताची की आमची जी नागरिक सुविधा आहे, मूळ नागरिक सुविधा आहे, ती सुविधा आम्हाला मिळाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, हा दुर्दैव आहे. आणि आमची मागणी आहे महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्येक विशेष एल वॉर्डवर लक्ष टाकला पाहिजे आणि जे असे प्रकारचे जे अधिकारी आहेत त्यांची विजिलन्सद्वारा चौकशी लावली पाहिजे आणि नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आज काय तुम्हाला डीएमसीने काय उत्तर दिलं? नाही, आज चांदिवली मतदारसंघ आणि नगरसेवक आमिर नसीम खान यांच्या वार्डात 162 मध्ये अनेक समस्या होती, ज्याचा पाठपुरावा गेल्या 3-4 महिन्यापासून परस्पर ते करत होते. परंतु एल वॉर्डचे अधिकारी राजकीय दबावाखाली वागत असल्याने ते काम करत नव्हते. डीएमसी आणि आज वॉर्ड ऑफिसर आणि पाणी खात्याचे अधिकारी, इमारत व कारखान्याचे अधिकारी, गटर डिपार्टमेंटचे लोक, HW ड्रेनचे अधिकारी, सगळ्या अधिकाऱ्यांची जॉईंट बैठक झालेली आहे आणि त्यांनी आज डीएमसी मॅडमनी जे या विभागाच्या डीएमसी आहेत झोनचे संध्या नांदेडकरजी, त्यांनी स्पष्टपणे त्यांनी निर्देश दिलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने जे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या एल वॉर्डचे अधिकारी इमानदारीपणे आपला कर्तव्याचा निर्वाह करतील. सत्तारूढ पक्ष स्वतःच्या नगरसेवकांसाठी विशेष निधी, जास्तीचा निधी देतो आहे, परंतु विरोधकांना मात्र अतिशय कमी निधी दिला जातो आहे. कुठेतरी यामध्ये राजकीय द्वेष हा तर दिसूनच येतोय की आता विशेष निधी ज्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना या नगरसेवकांना 5 कोटी, 7 कोटी, 8 कोटी, 10 कोटी देण्यात आले. विरोधी पक्षाचे नगरसेवकांना 25 लाख, असंच गटनेत्यांना सुद्धा कोट्यावधी दिले, कारण की त्यांचे नगरसेवकांनी आवाज उचलू नये म्हणून. पण तोच हा दुर्दैव आहे. अशा कधी हे आपल्या महाराष्ट्र राज्य छत्रपती शाहू बाबासाहेब आंबेडकर ह्या त्यांची विचारधाराला घेऊन जाणारा हा राज्य आहे. शाहू फुले आंबेडकर आपण का नाव घेत असतो, त्यांची विचारधारा एक वेगळी आहे आणि तो विचारधारावर चालणारा हा आपला महाराष्ट्र राज्य आहे, मुंबई शहर आहे. परंतु दुर्दैवाने आजची जी भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, हे सगळे जे मिळून जे भ्रष्टाचार करतायत आणि भ्रष्टाचार करण्या मागचा जो उद्देश आहे ती भ्रष्टाचार करायचा, पैसे जमा करायचा, त्या पैशातून राजकारण करायचं आणि सत्ता टिकवायचा हा चालू आहे. एकीकडे आपण बघितलं तर मुंबईचे महापौर असतील, उपमहापौर असतील, नालेसफाईची पाहणी करण्यासाठी रोज दौरे करतायत. पण आज 70 mm पेक्षाही कमी पाऊस पडलाय आणि अनेक ठिकाणी पाणी
पाणी अनेक ठिकाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. कसं पाहता याकडे? हे बघा, महानगरपालिका दावा करतायत की आमची 100% पेक्षा 105% म्हणजे साफसफाई झालेली आहे. तुम्ही जाऊन पहा, आम्ही अनेक नाल्यावर जाऊन दौरा केलेला आहे, माहिती घेतलेली आहे. अजूनपर्यंत 50पेक्षा जास्ती कुठेही साफसफाई झालेली नाही आहे. आता आज 10 mm पाऊस सकाळी पडला तर विविध ठिकाणी नाले आणि गटर सगळे भरून आले, रस्त्यावर पाणी व्हायला लागले. येणाऱ्या पावसामध्ये काय हालत होणार आहे या मुंबई शहराची, मुंबईची तुंबईच होणार आहे, तुंबणारच पाणी सगळीकडे. तर हे भ्रष्टाचार चालू आहे. महापौर आणि उपमहापौर जे फिरतायत मीडियाला घेऊन दाखवतायत की आम्ही पाणी करायला निघालो आहे. पाणी, त्यांची पाणीला काय व्हॅल्यू आहे का? अधिकाऱ्यावर काय वचक आहे का यांची? कारण भ्रष्टाचार प्रत्येक स्तरावर आहे, वरून पासून खालीपर्यंत आहे. तर अधिकारी त्यांना काय दाद देत नाही, हा विषय आहे. आपली मुख्य भूमिका काय असेल आणि सरकारकडे आमची भूमिका स्पष्ट आहे की प्रशासनाने नियमाप्रमाणे वागला पाहिजे. जनप्रतिनिधी जे जनताची समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतात त्या समस्यावर त्यांनी लक्ष दिला पाहिजे आणि नियमाप्रमाणे त्यांनी काम केला पाहिजे, वागणूक दिली पाहिजे. एक विशेष पक्षाच्या, सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून काम नाही, अधिकारी म्हणून काम केला पाहिजे, ही अपेक्षा आमची. 4 दिन पहले ही सारे अधिकारियों को लेके वहाँ पे मैंने दौरा किया, पानी की वहाँ पे कहाँ पे बेटी नदी की सफाई कैसे चल रही है उसके लिए भी मैं सत्यनगर और तिलक नगर वहाँ पे भी मैं अधिकारियों के साथ मैंने दौरा किया. वहाँ पे मैंने देखा मेजर नाले, माइनर नालों की सफाई का भी क्या हाल है उसको भी मैंने देखा. जहाँ जहाँ कमी थी, जहाँ जहाँ साफ़ सफाई नहीं हुई है, मैंने उनको सख्त निर्देश दिए हैं कि भाई सख्त निर्देश इसके लिए दिया है कि जहाँ पर भी लोगों से जुड़े जितने भी विषय के काम, जितने भी विषय हैं, जो भी काम है लोगों से जुड़े, नाले साफ सफाई को लेकर और पानी को लेकर, दूषित पानी का भी बहुत बड़ा मसला चल रहा है, इशू चल रहा है, उसको लेकर रोड का मसला चल रहा है साफ सफाई का, उसके ऊपर सख्त निर्देश प्रशासन को दिया गया है कि देखिए विरोधियों का विरोधी कहता है कि आप किसको कहते हैं, किसको है. विरोधियों का काम ही है. काम कितना भी होगा, लोग कितने भी मिलेंगे, मैं रोज़ मिलता हूँ लोगों से, रोज़ जनता से मेरी मुलाकात होती है, रोज़ उनकी समस्याएं सुनता हूँ, रोज़ उसका निवारण होता है. लेकिन विरोधियों का काम है विरोध करना. उनके लिए आप कितना भी कर लीजिए, अब कुछ विरोधी हैं जो विरोध करते रहते हैं, ये उनकी बात है. सर आज डीएमसी से आपकी जो बैठक हुई है उस बारे में क्या? माइक आप ही लगाए, माइक आप ही में लगाए, एक मिनट, माइक आप ही में लगाए. डीएमसी महोदय के साथ हमारी आज मीटिंग हुई है जिनमें एलवोर्ड के सारे अधिकारी मौजूद थे, आयु साहब भी मौजूद थे. उनके सामने जितने भी प्रश्न थे हमने उनके सामने रखा है और उन्होंने पूरी तरह से आश्वासन दिया है और कार्रवाई के निर्देश भी दिए हैं. हम यही करते हैं कि जल्द से जल्द कार्रवाई होगी और निपटारा होगा.